नमस्कार, 2 वाजता आहेत. मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो. वेळ झालेली आहे चांदा ते बांदा सिटी 60 ची. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका लोकसभेबरोबरच होणार असल्याची माहिती मिळते. यासाठी पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री फडणवीसांना तयारीचे आदेश दिल्याचं कळत आहे. तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये दोन्ही निवडणुका एकत्र घेण्याची शिवसेनेची मागणी असल्याची माहिती समोर येते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी त्यांच्या जयंतीदिनी म्हणजे 23 जानेवारीला शिवाजी पार्कातील महापौर निवासस्थानी गणेश पूजन होणार आहे. हा समारंभ छोटेखानी असल्यानं पंतप्रधान मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांना आमंत्रित करण्याचा प्रश्नच नाही. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या समारंभात उपस्थित राहतील असं शिवसेनेकडून सांगण्यात आलं. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा आज नवीन बंगल्यात गृहप्रवेश झाला. भायखळा जिजामाता उद्यानातील पालिकेच्या बंगल्यात आजपासून महापौर राहणार आहेत. ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आणखी एक याचिका आता मुंबई हायकोर्टात दाखल झाली होती. यानंतर या ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारला 25 फेब्रुवारीपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना मुंबई हायकोर्टाने दिल्या. तर पुढील सुनावणी 4 मार्च रोजी होईल. निवडणूक आचारसंहिता लागण्या अगोदर शिक्षकांची भरती राज्यात करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली. ते लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर इथं आयोजित शिक्षण परिषदेनंतर माध्यमांशी बोलत होते. शिक्षकांची भरती करण्यासाठी जसे पात्र उमेदवार आतुर आहेत अगदी तशाच पद्धतीनं सरकारही तयार झालंय. मात्र काही संस्था चालक न्यायालयात गेल्यानं या भरतीची प्रक्रिया थांबवावी लागल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात भ्रष्टाचार फोफाला, प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार झाला अशी घणाघाती टीका पंतप्रधान मोदी यांनी केली. महाराष्ट्रातील हातकणंगले, कोल्हापूर, माढा आणि सातारा तसंच गोव्यातील दक्षिण गोवा या लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनं संवाद साधताना मोदींनी हल्लाबोल केला. अभिनेत्री करीना कपूरचा लोकसभा निवडणुकीत उतरण्याचा विचार सुरू असल्याची माहिती मिळते. मुंबईऐवजी भोपाळमधनं उमेदवारीचा विचार असून तरुण मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. 350 वारसा हक्क भरती करा, ठेका पद्धती बंद करा, सफाई कामगारांच्या घरासंदर्भातील निर्णय तात्काळ घ्या अशा विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस आणि महात्मा गांधी सफाई कामगार संघटनेनं आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. त्यामुळे आजपासून कल्याण महापालिका सफाई कामगारांनी बेमुदत संप पुकारला असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप कायम राहणार असल्याची भूमिका संघटनेच्या वतीने घेण्यात आली. मात्र या बंदला संमिश्र असा प्रतिसाद मिळाल्याचं बघायला मिळत आहे. चेंबूरपर्यंत आलेल्या अर्धनग्न शेतकऱ्यांचं 6 जणांचं शिष्टमंडळ मंत्रालयात पोहोचल्यानंतर या शिष्टमंडळानं उद्योगमंत्री सुभाष देसाईंची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी सुभाष देसाईंना आपल्या मागण्या समजावून सांगितल्या. हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही, तसंच ज्यांच्या जमिनीला विरोध त्यांच्या जमिनीचं संपादन करणार नाही अशी माहिती अर्धनग्न शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ भेटीनंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांना माफक दरात वीज पुरवठा मिळावा या मागणीसाठी प्राध्यापक ND पाटील सर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे. थोड्याच वेळात आंदोलनास सुरुवात होईल. या आंदोलनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आंदोलनाच्या ठिकाणी दाखल झाले असून मोठ्या संख्येनं आंदोलक महामार्गावरती दाखल झालेले आहेत. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात झाला. नाशिकसह नगर, धुळे, जळगाव, नंदुरबार अनेक गावात पाण्याची भीषण परिस्थिती आहे. या 4 जिल्ह्यात 443 गावं आणि 1781 वाड्यांवरती शासकीय आणि खासगी अशा एकूण 499 टँकरच्या द्वारे पाणी पुरवठा झाला. त्यामुळे पुढील काळात त्या दुष्काळाच्या झळा तीव्र होऊ शकतात. पुण्यात 4 लाखाहून अधिक अनधिकृत नळ कनेक्शन्स असल्याचं समोर येतंय. L&T कंपनीकडनं व्यावसायिक, घरगुती आणि औद्योगिक नळ कनेक्शनच्या तपासणीत अप्रकार उघडकीस आला. त्यामुळे शहरात पाणी टंचाईचं संकट असताना अनधिकृत नळांची आता पुणेकरांच्या तोंडचं पाणी पळवलंय. मुंबई गोवा महामार्गावरती दुचाकी आणि बसचा अपघात झाला. यात दुचाकीवरील 4घांपैकी एकाचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले. जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं गेलं. मुंबई गोवा महामार्गावरती ट्रक आणि आराम बसमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात बस चालकाचा जागीच मृत्यू झाला. मोठ्या प्रमाणात धुकं असल्यानं हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जाते. मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावरची ट्रकचा अपघात झाल्यानं 3 तास वाहतूक विस्कळीत झाली. वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या सहाय्यानं ट्रक बाजूला केल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली. रोहा सांगतनं पनवेलच्या दिशेनं निघालेल्या मालगाडीचे रेल्वे फाटकासमोर इंजिन बंद पडल्यानं वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. रेल्वे फाटकासमोर इंजिन बंद झाल्यानं तब्बल 3 तास रेल्वे फाटक बंद होतं. त्यामुळे रस्ताच बंद असल्यानं वाहतूक खोळंबली. मुरबाडमध्ये 2 वर्षांच्या मुलीची गळा दाबून निर्घृणपणे हत्या केल्याचं समोर येतंय. गेले 2 दिवस ही चिमुरडी बेपत्ता होती. पोलिसांनी शोध घेतल्यावर तिचा मृतदेह घरातील पोटमाळ्यावरती सापडला. या चिमुरडीची हत्या तिच्या नातेवाईकांनीच केल्याचं स्पष्ट झालंय. 10वीत शिकणाऱ्या एका मुलीनं या चिमुरडीची हत्या केली आहे. ही हत्या नेमक्या कुठल्या कारणानं झाली याचा शोध मुरबाड पोलीस घेत आहेत.